438 जो सगळो फिगर आसलो भितरले 236 पोस्ट हे म्हज्या टेन्युअरात दिले. प्राउडली सांगता 236 चिल्ड्रन ऑफ फ्रीडम फायटर हांच्याच भुरग्यांक नोकरी दिवपाची असली. तो म्हाका दिसता तेणी सारकी वाचूंक ना ती. ओके, त्या खातीर भुरग्यांच्या भुरग्यांक नो, नॉट फॉर द ग्रँड. भुरग्यांच्या भुरग्यांक करपाची अशी इच्छा आहा तेंची. भुरग्याचे भुरगी न्हू, भुरग्यांक. स्वातंत्र्य सैनिकांच्या भुरग्यांक आपल्या कार्यकाळात सगळ्यात चढ नोकऱ्यो दिल्या, पूण मुखेलमंत्र्यांनी विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात आकडेवारी सादर केली. मांद्रेचे आमदार जीत आरोलकर हांणी स्वातंत्र्य सैनिकांच्या भुरग्यांच्या नोकरेवयल्यान विचारिल्ल्या प्रश्नाक जाप दितना मुखेलमंत्री उलयले. गोंय मुक्तीच्या 63 वर्सां उपरांत स्वातंत्र्य सैनिकांच्या भुरग्यांक सगळ्यात चढ नोकऱ्यो कोणी दिल्या जाल्यार तो आपल्या सरकारान, अशें विधान मुखेलमंत्र्यांनी ह्या वेळार उलयतना केले. दरम्यान ह्या वेळार विरोधी पक्ष नेते युरिया आलेमाव हांणी मुखेलमंत्र्यांक घेरपाचो प्रयत्न केलो, मात तांकां जाप दितना मुखेलमंत्री म्हणटात गेल्या 50 वर्सांत फक्त 196 जाणांकूच नोकऱ्यो दिल्ल्यो, मात आपल्या कार्यकाळात 236 स्वातंत्र्य सैनिकांच्या भुरग्यांक नोकऱ्यो दिल्ल्यो आसा. त्याच प्रमाण फक्त 25 जाणांक नोकऱ्यो दिवपाच्यो उरल्या तेंय आमी रोखडेच करतले म्हूण मुखेलमंत्री उलयले. स्पीकर सर, सगळ्यात पयलीं हांव अभिनंदन आमच्या ऑनरेबल चीफ मिनिस्टराक करता, कित्याक लॉंग पेंडींग इश्यू आसलो फ्रीडम फायटरांच्या भुरग्यांक जॉब्स ह्या तेंच्यांनी आपल्या टेन्युअरान सक्सेसफुली कंप्लीट म्हणजे तांकां जॉब्स दिले. स्पीकर सर, माझे स्पेसिफीक पॉयंट टू पॉयंट 3 क्वेश्चन्स आहात. फर्स्ट थिंग जो म्हाका आन्सर जाय. स्पीकर सर, हांकां फ्रीडम फायटराच्या भुरग्यांक जॉब्स दिल्यात, पूण आयज तेंची एज 50 to 55 आहा, म्हणजे सर्वींग टायम तेंचो गव्हर्मेंट एज अ सर्वंट कांयच म्हणल्यार 5 वर्सां, 7 वर्सां किंवा 10 वर्सां आसा. सो हे जेन्ना 10 वर्सां सर्वीस करता तेंकां कितें तरी सरकारान प्रोविजन केला पेन्शनाचे ऑर प्रमोशनाचे, कित्याक प्रमोशन आफ्टर 10 years 15 years जाता, पूण हे तांकां सर्वींग पिरियडूच 10 वर्सां मेळटा किंवा 7 वर्सां मेळटा. सो तांकां प्रमोशनाक स्कोपूच ना आनी ताका लागून ते प्रमोशनूय तेंचें जावंक शकना. आनी प्रमोशन जालें जाल्यार प्रमोशन एक पार्ट जालो, दुसरें पेन्शन तांकां मेळटलें की ना हें मातशें आमचे स्पीकर सर, जीत आरोलकर हांणी प्रश्न विचारला. टोटल नंबर ऑफ द चिल्ड्रन ऑफ फ्रीडम फायटर विच इज रजिस्टर्ड इज 438. इलिजिबल नाशिल्ली भितरली 40 आणि नंबर ऑफ द चिल्ड्रन इलिजिबल फॉर द एम्प्लॉयमेंट इज 398. नंबर ऑफ चिल्ड्रन फॉर द फ्रीडम फायटर्स हू हॅव स्पॉन्सर्ड द जॉब टिल डेट 373. आणि आता चिल्ड्रन ऑफ द फ्रीडम फायटर्स अवेटिंग एम्प्लॉयमेंट इज 25. स्पीकर सर, ऑन लॉंग पेंडींग इश्यू गोंय स्वतंत्र जावन आज 63 वर्सां पुराय जाली आणि 63 वर्साच्या कार्यकाळात हे फ्रीडम फायटर्सांचेर खरें म्हणजे अन्याय जाल्लो. म्हज्या सरकारात स्पीकर सर पयली फावटी 398 लोकांक जॉब दिलो, कारण फाटले फावटी केन्नाच अशा पद्दतीच्या फ्रीडम फायटर्स भुरग्यांक केन्नाच जॉब दिवंक नासले. पयले फावटी आमच्या सरकारात दखल घेतली आणि मॅक्झिमम जाणांक जे आहा पळय न्ही C आणि D कॅटेगरीचे जॉब जे डायरेक्ट स्पॉन्सर करता ते दिले. स्पीकर सर, तांकां फक्त 2% आसताले, पण आमी ठरयलें की एकदम कोटा जर सोंपोवपाक जाय आसत जाल्यार तेजी पर्संटेज थोडीशी वाडोवची पडटली. म्हणून मदीं आमी 10% घेवन सुद्दां म्हणजे मदीं इतक्यो इरेग्युलरिटीज आशिल्ल्यो. मदल्या पयलींच्या सरकारान तर हे पोस्ट भरूंकूच ना, तांकां फ्रीडम फायटराचे पडूनच वचूंक नासलें, म्हणजे तांकां कांयच पडून वचूंक नासलें. पयलें म्हणजे कशें आहा, गोंय स्वतंत्र जालें तेज्या उपरांत बाबा फ्रीडम फायटरांचें डेडिकेशन ह्या गोंया खातीर आशिल्लें हें तांकां लक्षांत घेवपाक जाय आशिल्लें. स्पीकर सर, जवळपास हे गोंय स्वतंत्र जाल्या उपरांत ही पयले फावटी अशा पद्दतीची स्कीम शॉर्टलिस्ट करून आता फक्त 25 जाण उरल्या. म्हाका खात्री आसा की आमी जे 10% म्हटल्यार ते 25 जाणांचो जर जालो आसत जाल्यार येता ते 19 डिसेंबर पर्यंत ह्याय 25 जाण तेय बी ते थोडे जाण एलिजिबल नाशिल्ले आणि ह्याय 25 जाणांक नोकऱ्यो ज्यो आहा पळय न्ही ह्या 19 डिसेंबर पर्यंत दिवन ही स्कीम आमी सोंपयतले. बट तांणी जो प्रश्न विचारला स्पीकर सर की ताजें म्हणणें आसा की जाला कितें, तेजें म्हणणें बरोबर आसा. हांकां नोकरी मेळ्ळ्या 51 वर्सांचेर, हांकां नोकरी मेळ्ळ्या 52 वर्सांचेर, तांकां नोकरी फक्त जी आसा पळय न्ही 8 वर्सांची नोकरी मेळटली. पण एक गजाल आसा, गव्हर्मेंट सर्वंट जॉयन जाल्या उपरांत ताका ज्यो फॅसिलिटीज सगळ्यो आसा त्यो सगळ्यो मेळटल्यो. तितून वेगळ्यो आनी कांय ना. म्हणजे तूं जें म्हणटा पळय न्ही ताका पेन्शन मेळटली, जो गव्हर्मेंट सर्वंटाक एक्चुअल मेळटा ती सगळी मेळटली. आतां ताका जी कमी सर्वीस मेळ्ळी पळय 52 वर्सांचेर जबाबदार, ताका जबाबदार हे. ओके, तांकां जर पयलीं दिल्लें न्हू रे जाल्यार ताच्या पेक्षा तांकां चड वेळ तरी सर्वीस मेळटली आसली. पयलीं तांच्यांनी कांयच करूंक ना म्हणून तांकां आतां कमी सर्वीस मेळ्ळी. त्या खातीर आमच्या कडल्यान जें कितें आसा ती सगळी मदत तांकां जाल्ली आसा. ह्याय 25 जाणांक हांव तुका विश्वासान सांगता, कारण तांच्या आमी क्वॉलिफिकेशन रिलॅक्स करून दिलां, एज रिलॅक्स करून दिलां. पयलीं तर म्हणजे कितें जाल्लें, हें लिस्ट थोडेशें आतां स्ट्रीमलायन केलां.
पयलीं एका एका घरांतले 3 जाण फ्रिडम फायटरांचे 3 भुरग्याला तिगांयकूच दिल्ले पण आतां जेका एकूय जॉब मेळोंक ना तो तेका सोदून काडून पयलीं दिला आनी उरलेल्याक जाय जाल्यार मातसो राव बाबा दिता तुका दिवना अशें म्हणूं ना जे फ्रिडम फायटराच्या भुरग्यांनी 3 जाणांनी रजिस्टर केलो जाल्यार 3 जाणांक दिवपाचें काम म्हज्या सरकारान केलां पूण म्हाका खात्री आसा स्पिकर सर उरलेल्या तूं म्हणटा तशें तांचे जे बेनिफिट्स आसा ते तांकां मेळटले भुरग्यांक जॉब दिल्यात तांकां आतां ऑनरेबल चीफ मिनिस्टर सांगल्या प्रमाणे 7 वर्सां 10 वर्सां इतलोच सर्विंग टायम मेळटा पूण आफ्टर दॅट तेच्या उपरांत तेंची भुरगीं आहात सरकारान कितें प्रोविजन केला तेंच्या भुरग्यांक खंय तरी रिकमेंड म्हणजे कन्सिडर करचें कित्याक तांकां तुमी 10 वर्सां दितात बरोबर आहा तांकां इतल्या वर्सां हेंच्यांनी काय करूंक ना हांवूय मानता कोणीच करूंक ना तुवेंनूच केला आनी आयज सगळो फोकस तुजेर आहा ते सगळे फॅमिलीज म्हाज्या कॉन्स्टिट्युएन्सीन फ्रिडम फायटराची भुरगीं जी जॉबाक लागल्यात ते म्हाका प्रश्न करतात आतां आमचो सीएम फुडें तेंच्या भुरग्यांकूय कन्सिडर करतलो वा ना हो प्रश्न सेकंड म्हाका स्पिकर सर ही स्कीम जी असली ती चिल्ड्रन ऑफ फ्रिडम फायटर हांच्याच भुरग्यांक नोकरी दिवपाची असली तो म्हाका दिसता तेणी सारकी वाचूंक ना ती ओके त्या खातीर भुरग्यांच्या भुरग्यांक नो नॉट फॉर द भुरग्यांच्या भुरग्यांक करपाची अशी इच्छा आहा तेंची भुरग्यांची भुरगीं न्हू भुरग्यांक ग्रँड चिल्ड्रन्स स्पिकर सर ड्यू रिस्पेक्ट फॉर द फ्रिडम फायटर्स आम्ही त्यांचो आदर करता आणि तांच्या भुरग्यांक दिवपाची किंवा तांची सगळ्यांची पेन्शन दिवपाचें काम आमच्या सरकारान सदांच केला भुरग्यांच्या भुरग्यांक जॉब हे जे आसा पळय ती दिवपाची स्कीम ही देशात खंयसरूच ना क्वॉलिफिकेशन वायज जॉब दिले रिलॅक्सेशन दिले पूण म्हाका एनेक्शर बीन हांगासर तुमी दिल्यात जो 10वी पास ना 7वी 8वी तेका कितें प्रोविजन केला कित्याक हांगासर अजून पर्यंत तुमी कोणाक जॉब दिवंक ना आनी म्हाका दिसता भरपूर खुबशे भुरगे आहात फ्रिडम फायटराचे जे SSC पास ना त्या कॅटेगरी कितें तरी प्रोविजन सरकारान केला वा ना स्पिकर सर फाटल्या 2 वर्साच्या पयलीं हांवें तांकां सांगलेलें की फ्रिडम फायटराच्या म्हणजे तेंच्यांनी स्पिकर सर आमचे सरकाराचे सगळी 12 बिरां वाजयली तितूर हांव वचना ते थोडे जाण 12 वाजोवन हे गेल्ले आमचे ओके आझाद मैदानाचेर तितरी बिडी उखलून गेल्ले ते तितूर हांव वचना स्पिकर सर तांकां आमी तेन्नाय ऑफर दिल्ली की तुमी ह्युमन रिसोर्स कॉर्पोरेशनान पयलीं जॉयन जाय म्हणजे तितक्या म्हणसर कितें तरी सॅलरी तुमकां सुरू जातली हो पयलो हे आशिल्लो प्रपोजल तांकां बट तांकां क्वॉलिफिकेशन ना म्हणजे आतां जाला कितें सरकारात जर पिवन जातलो जाल्यार मिनिमम टू मिनिमम 10th पास जावपाक जाय बट आमी आतां कितें जाला पिवनाच्यो नोकऱ्यो तश्यो कमी मेळपाक लागल्या म्हणून आतां तांकां काय आमी LDC करूंक शकना बट 10वी फेल आसा तांकां सुद्दां पिवन म्हणून कन्सिडर करून पिवनाच्या क्वॉलिफिकेशनचे जॉब जे आहा पळय तांकां दिल्या बाय रिलॅक्सिंग तांकां आमी तरी म्हटलां दिसता म्हणजे तांकां आतां आनी 5 म्हणून तांची 7 आनी 8 वर्सां उरल्या तांकां 8 वर्सां पिवन म्हणून नोकरी दिवप आनी तांच्यांनी रिटायरमेंटाक वता बट आमी ताका रिलॅक्स क्वॉलिफिकेशन रिलॅक्स करून जॉब दिले थँक्यू स्पीकर आता बरो नेहरूची जॅकेट घालून आयला आजी बरो अरे दिसता मोदीचे ते स्पीकर सर 64 इयर्स जाली लिबरेशनाची आनीक स्टील वी हॅव अ बॅकलॉग when I say backlog of recruitment in the children of freedom fighters what Jeet was trying to point out आज आम्ही म्हणताय अमृत काळ of independence your reply that is given to Jeet says that 438 people had registered under this employment thing and 236 people are employed now you are saying ki 238 236 पण तुझे टमार सगळे तुवें घातलेले एस तू म्हणून सोदिता थिंगा आमचो बाप दिगंबर कामत आहा दिगंबर कामतान कांयच करूंक ना मुख्यमंत्री आसतना बाप रवी नायकान कांयच करूंक ना हे तू सांगपाक सोदता सगळे तुवें घातलेले 2000 तू जेन्ना मुखेलमंत्री जालो आतां 5-6 वर्सां जाली सगळे तुवें केलें गोंयांत हेज्या म्हूण कांयच जावंक नाशिल्लें स्वतंत्र सैनिकाच्या भुरग्यांक कामाक घालूंक नाशिल्लें हॅलो अमृत काल सुरू आसा आमी आतां देशाची स्वातंत्र्याची 100 वर्सां पुराय जावपाक इन 247 त्या ती विकसीत भारत 2047 आनी विकसीत गोवा 2037 10 वर्सां पयलीं जावपाच्या वाटेर आमी आसा ताणें जो बरो प्रश्न विचारलो तेणूच सांगलें की नेरून 10 आनी 14 वर्सां गोंय स्वतंत्र करपाक मातसो उशीर जालो म्हणून हांवें सांगूं ना आतां तुवें सांगलें म्हणून बरें केलें ओके ते बी बरें जालें रिकॉर्डाचेर येयलें म्हणून गोड नेरुली जॅकेट घेवन गोड उलयता सर आन्सराचे तुवें सगळें केलें सगळे फ्रीडम फायटर आहात तुवें घातले जॉबाकू स्पीकर सर गव्हर्नमेंट इज अ कंटिन्युअस प्रोसेस ही स्कीम परत रिओपन जी केली ती मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर 2012 जाल्या उपरांत परत एकदा रिओपन केली आणि ही रिओपन 2 वर्सां दवरली 12 पासून 14 पर्यंत जितक्या जाणांक एप्लाय करपाक जाय तितक्या जाणांक सगळ्या जाणांक एप्लाय करा म्हणून सांगलें
आणि तितक्या लोकांनी परत आसा तशे 150-200 लोकांनी एप्लाय केले. त्याच्या पयलीं लोक एप्लाय करिनासले. स्पीकर सर, ही स्कीम परत रिओपन केली 2019 की जितके जाण उरल्या तितके परत एकदा एप्लाय करा म्हणून सांगले आणि तुमचे डॉक्युमेंट्स दिया आणि तेन्नाय बी ती स्कीम ओपन 2 फावटी म्हाका खबर आहा तिका ह्या हावजान हांव आसतना 2 फावटी ओपन जाली. आता तो जे सांगतालो पळय न्ही कितले जॉब दिले काय म्हणून 438 जो सगळो फिगर आसलो भितरले 236 पोस्ट हे म्हज्या टेन्युअरात दिले. हांव प्राउडली सांगता 236 तुका बेजून जाल्यार दाखयता आणि 196 पोस्ट जे आहा पळय न्ही हे फाटल्या 50 वर्सांक दिले. 236 पोस्ट हे माझ्या 6 वर्साच्या टेन्युअरान दिले आणि 196 पोस्ट हे बाकीच्या उरलेल्या 50 स्पीकर वर्साच्या. सर तुका जाय जाल्यार 438 रजिस्टर केले तुका परत एक 438 पेंडिंग आसा. ऐक 438 रजिस्टर केले 40 साण दे आर नंबर ऑफ चिल्ड्रन फ्रीडम फायटर आर इनएलिजिबल ड्यू टू वेरियस रिजन. 398 जे आपण इलिजिबल झाले 373 जॉब आतापर्यंत जे आता स्पॉन्सर दिले त्यांना. तू ती फिगर विचारल्या पळय न्हू ती फिगर विचारल्या 5 वर्साची म्हणून तुका 236 आंकडो मेळ्ळा. हांवें चालना प्रश्न तुगे जापाचेर 25 दिता उरल्या 25 उरला. स्पीकर सर व्हेरी सिंपल तूं मोठा 438 मायनस मायनस 40 कर मायनस पहिली 40 कर मायनस 40 मायनस 25 जे तूं दिवपाक सोदता उरले कितें उरले कितें उरलो आहे न्हू. 398 मायनस 373 कर दिले त्यांना 373 लोकांक. सर किती म्हणटा मुखेलमंत्री बाब 438 लोकांनी अप्लाय केले तितूंतल्यान तुवें दिले 236 उरले कितले 202 202 उरले 202 मध्ये तू म्हणटा 25 जाणां दिवपा उरलो सो बॅलन्स 177 तितूंतल्यान 40 काड 137 लोकां अजून उलय ते उलय 137 लोकांक जे आहा पळय न्ही रे प्रायर टू 2018-19 हाच्या पयलीं 2012 ते 19 हाच्या मदीं दिले. आता तें सांगता तुका तू सगळे आणि पेंडिंग कांयच नाही पेंडिंग फक्त 25 आसा. तुझे आता- कॅल्क्युलेशन आता- चुकता. See, the crux of the matter is, Speaker sir, 236 शिलेदार उठलो Speaker sir, शिलेदार उठलो. Speaker sir, and very simple. Yeah, आता loka. मॅथ सारकें Are you going to give them? When will you give? Or म्हाका दिसता if थोडे चुकले जाल्यार what is wrong in opening the scheme if genuinely उरला for the last time. ओपन करू रे. Are but you consider as a special case. Don't open the scheme. You check on priority. Can you check? अरे इतले उरलो I know you. अरे कोण उरंग ना आता बरे ऐकू नका. You will you consider? Presentation to तो you. नातवांनी म्हणता नातवा नाका. ओरिजिनल जे भुरगीं आहे नातवा नाका. ओरिजिनल भुरग्यांचीच ऍप्लिकेशन घेतलेली ती 25 उरल्या आणि आमच्याकडे काहीच उरंग ना. तुझ्याकडे कोण येयल्या उरले कितें उलयता खंयचे उरल्या? उलय ते कन्सिडर पहिली ती ऍप्लिकेशन हाडून एकदा दिवपाक बरे व्हेरीफाय करता. हा तू जेन्युन आहा जाल्यार कन्सिडर कर. तुम्ही पहिली ऍप्लिकेशन हाडून दिवपाक लाय रे दिल्ली ऑलरेडी तुका गेल्या वर्साकूय दिल्ली. हय